हे कर्म काय आहे? आपण कर्म कर्म बऱ्याच वेळेला म्हणत असतो, निष्काम कर्म, नाही का, अकर्म विकर्म कर्म, प्रारब्ध संचित क्रियमान, आणि मग त्यानंतर निषिद्ध कर्म झालं तर मग प्रायश्चित्त कर्म, नाही का, आणि लॉ ऑफ कर्मा, कर्मचं झालं कर्मा. लॉ ऑफ कर्मा परदेशात खूप प्रसिद्ध आहे, आपल्यापेक्षा जास्त. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये ते आता शिरलेलं आहे, लॉ ऑफ कर्मा. तर हे कर्म नेमकं आहे काय, त्याचा थोडा विचार आज आपण करणार आहोत. कशाला कर्म म्हणायचं? बघा, कर्माची व्याख्या ही अशी आहे, लक्षपूर्वक ऐकूया. देह इंद्रिय अंतःकरण प्राण, देह इंद्रिय अंतःकरण प्राण यांनी केलेल्या कृत्याला, हालचालीला, आणि अंतःकरण म्हणताना मन हा मुख्य विषय, ह्याच्यापर्यंत जे जे काही हालचाल झाली त्यांची, या सर्वाला कर्म असं म्हणायचं आहे. फक्त देहानं केलं ते कर्म नाही, इंद्रियांनीच केलं तेवढंच कर्म नाही, अंतःकरणानं केलेलं सुद्धा काय आहे, ते सुद्धा कर्मच मानायला हवं. आणि प्राणांचं आवागमन हे सुद्धा सर्व कर्मामध्ये मोडतं. पण अध्यात्माच्या दृष्टीने जर आपण विचार केला, आता हे सामान्य व्याख्यान झालं, कर्म शब्दाचं सामान्य व्याख्यान हे झालं जे आता मी सांगितलं. पण आध्यात्मिक दृष्टीनं जर आपण कर्म या शब्दाचा विचार केला तर त्याला विधियुक्त कर्म असं म्हणायचं. विधीनी जे सांगितलं, म्हणजे शास्त्रांनी जे सांगितलं त्याला अनुरूप केलेलं कर्म, त्याला म्हणायचं कर्म. सामान्यपणे त्याला कर्म म्हटलं जातं. विधियुक्त झालेलं आणि अर्थातच अविधीनं झालं त्याला विकर्म असं म्हटलं. मी भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातून बोलतोय, म्हणजे ऍड्रेस सांगून ठेवला, नंतर बघायला सोपं. काही चुकलं असेल तर तुम्ही सांगू शकाल, बुवा तुम्ही इथं चुकलात बरं का, मला आनंद होईल. की कर्म विकर्म अकर्म ह्याचा जर विचार केला तर कर्म म्हणजे शास्त्रोक्त केलेलं कर्म. सदाचार हा थोर सांडू नये तो म्हणजे कर्म. मग विकर्म काय झालं? तो सदाचार जो आपण सदा सांडतो, बरोबर ना, सदाचार सांडला की ते घडलं विकर्म. विरुद्ध कर्म, शास्त्रांच्या विरुद्ध केलेलं कर्म. आणि अकर्म म्हणजे कर्म आणि विकर्म दोन्ही न करणं. ठीक आहे, कर्म आणि विकर्म या दोघांचाही अभाव म्हणजे अभावानं केलेलं कर्म, अभावयुक्त, ह्याला म्हणायचं अकर्म. ह्या 3 गोष्टी आपल्याला आधी नीट समजून घ्यायला हव्या, की काय कर्म आहे, काय विकर्म आहे, काय अकर्म आहे. आणि आता याच्यातलं आपण काय करतो? आता शास्त्रांनी जे करायचं कर्म सांगितलं ते कुणासाठी सांगितलं? वाघाला सांगितलंय, वाघा अशा प्रकारे शिकार कर, अशा प्रकारे जर शिकार नाही करशील तर तुला अमुक पाप लागेल. म्हटले कुठल्या शास्त्रामध्ये? तुम्ही उत्तर द्याल तर मला कळेल. नाही ना? हा, नाही म्हटलं. थोडं आपण संवादात्मक बोलूया.
तर तुम्ही एकट्याने बोलायचं आणि तुम्ही एकट्याने समाधीत राहायचं, बरोबर ना? कारण सतत ऐकत गेलं ना की श्रोता इतक्या उंचीवर जातो, वक्ताला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. ह्या काळजीपोटी मध्ये मध्ये त्यांना बोलवत ठेवावं लागतं. तेव्हा वाघाला कधी सांगितलं का बाबा अशीच शिकार करायची, अशी शिकार नाही करायची? आता ती पाडसाला जन्म देण्याच्या अवस्थेला आलेली हरणी, तिच्या मागं वाघ लागला. ऐकले ना आपण कथा जडभरतांची, भरतांची आणि मग जडभरतांची. ही भरतांच्या कथेमध्ये आहे भागवतातील. तर वाघाला कळायला हवं ना कुणाची शिकार करायची ते. मग देवाने त्याला किती पाप घातलं त्याच्या डोक्यावर? घातलं काही पाप? त्याची चर्चा पण नाहीये. अरे तो पशु आहे, त्याला कसले विधी निषेध? आणि म्हणून स्वातंत्र्याच्या नावाखाली जेव्हा माणूस सुद्धा स्वैराचारानं वागायला लागतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? पशुत्वाला पोहोचला म्हणतात ना, त्यालाच पाशवी असं म्हणतात. बरोबर आहे ना? का? कारण विधी आणि निषेध कुणाला आहेत? माणसाला. विधी आणि निषेध माणसाला आहेत, कुत्र्या मांजराला नाहीत, डुकरांना नाहीत. म्हणून विधी निषेधानं वागणं म्हणजेच माणसाचा परिचय देणं आहे. आणि विधी निषेधांना हकलून देणं जीवनातून म्हणजेच पशुत्वाचं आवाहन आहे. या मला पशुत्वा, हे पशुत्वा तू माझ्या जवळ ये, मी तुला आलिंगन देतो, असं म्हणणं आहे. हे आम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे पुढच्या पिढीला. आणि स्वतः आतमध्ये त्या बाबतीमध्ये मी आश्वस्त, म्हणजे मराठीत त्याला कन्व्हिन्स्ड असं म्हणतात, असा मी स्वतः त्याबद्दल आश्वस्त असलं पाहिजे. सदाचाराचा स्वीकार म्हणजे कर्माचा स्वीकार करणं ही सध्याच्या काळात सामान्य गोष्ट राहिलेली नाही. याचं कारण आम्हाला बंधनात राहायची आमची तयारी नाही. बंधन नको वाटतं. बघा, उदाहरण आपण घेऊ. एक मुलगा आहे, त्याला 2 मित्र आहेत. ते दोन्ही मित्र बलवान आहेत, त्याच्यापेक्षा दुप्पट शक्तीचे. एक मित्र नाही म्हणत होता, म्हणजे हा मित्र जो ज्याच्याबद्दल आपण विचार करत आहोत, तो नाही म्हणत असताना सुद्धा त्याच्या एका बलवान मित्रानं त्याला ओढत 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 बलपूर्वक मदिरालयामध्ये नेलं. ठीक आहे? आणि त्याला मदिरापान करणं भाग पाडलं. त्याला त्याच्या आधीचा अभ्यास नव्हता, पण ते केल्यानंतर पुढे जे घडलं तो त्याच्याही पुढं पारंगत झाला त्या विशिष्ट कर्मामध्ये. त्याला बंधनात आणलं ना मित्रानं. हात धरला म्हणजे काय केलं? बंधन केलं. आणि ओढत ओढत त्याला तिकडं नेलं. हे बंधन चांगलं की वाईट? अर्थातच वाईट, कारण त्याचा परिणाम भयंकर भीषण आहे पुढे होणारा. हे त्याच्या त्या दुसऱ्या बलवान मित्राला कळलं. हे त्याच्या त्या दुसऱ्या बलवान मित्राला कळलं आणि त्यानं त्या मदिरालयात प्रवेश करून त्याचा हात धरला आणि ओढत ओढत त्याला परत घरी आणलं. आणि 2 चापट्या दिल्या चांगल्या खणखणी, म्हणजे तिथंच त्याची उतरवली. बरोबर ना? त्याने सुद्धा त्याला धरलं, बंधनात टाकलं आणि फरफटत ओढत त्याला घरी आणलं. हे कर्म चांगलं की वाईट? चांगलं. याचा अर्थ बंधन चांगलं की वाईट असं नसतं. दोघांनी एकच काम केलंय, हात धरला आणि ओढत नेलं. कुठून कुठं? कुठून कुठं? याच्यावर सगळं निर्भर आहे. आणि म्हणून बंधनाला घाबरून, कंटाळून जो सदाचारापासून दूर पळतो, तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये स्वतःला लुटून देतो.
म्हणून पहिल्यांदा आतमध्ये मी स्वतःला कन्व्हिन्स असलं पाहिजे की शास्त्रीय वचन पालन करताना मला बंधन वाटत असेल तर मी माझी बुद्धी ठीक करायला हवी. ज्या अर्थी शास्त्र सांगतंय की हे करायचं नाही आणि मला करावं असं वाटतं, मी कुणाचं ऐकायला हवं? माझं ऐकायचं की दुसऱ्याचं? तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित, भगवान गीतेमध्ये सांगतात. कोण ठरवणार चांगलं की वाईट? कोण ठरवणार? शास्त्र ठरवणार. तस्मात शास्त्रम प्रमाणंते. म्हणून कर्म कशाला म्हणायचं याची सीमारेषा कोण ठरवणार? शास्त्र ठरवणार. कारण मनुष्य हा कर्मप्रधान जीव आहे. मनुष्य हा कसा आहे? कर्मप्रधान जीव आहे. देवतांवर सुद्धा कर्माचं बंधन नाही, पशुपक्ष्यांवर सुद्धा कर्माचं बंधन नाही. बंधन कुणावर आहे? मनुष्यावर आहे. कारण जीवा कर्मयोगे, म्हणजे मनुष्यरूपी जीवाला कर्मयोगे. इथं कर्मयोग याचा अर्थ निष्काम कर्मयोग नाही बरं का. तो अर्थ नीट समजून घ्यायला पाहिजे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला असं म्हणताना निष्काम कर्मयोगाच्या फलस्वरूप जन्म नाही झालाय. नाहीतर मग निष्काम कर्मयोग उपयोगाचा काय? तो पुन्हा जन्माला घालतो तुम्हाला. काय महत्वाचं आहे इथं? कर्मयोगे जन्म झाला याचा अर्थ तुम्ही केलेल्या मागच्या जन्माच्या कर्माच्या फलस्वरूप. योग शब्दाचा अर्थ फलस्वरूप असा करायला हवा. तुम्ही पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्मांच्या फलस्वरूप तुम्हाला हा जन्म, म्हणजे त्या फळाचा योग तुमच्याशी झालाय. त्या कर्माच्या फळाचा योग आत्ता तुमच्याशी झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला हा जन्म प्राप्त झालेला आहे. आणि इथं जीवा कर्मयोगे म्हणताना उपदेश कुणाला आहे? माणसाला आहे. म्हणून तो माणूस असा अर्थ घ्यायचा. त्याचा प्रत्येक जीवाचा, या पृथ्वीवर ज्या ज्या जीवांचा जन्म झालाय तो त्यांनीच झालेला आहे. पण उपदेश कुणाला आहे? माणसाला आहे. म्हणून मी अंबानीचा पोरगा का नाही जन्मलो, हा आईबापांचा दोष नाहीये की ते अंबानी नाही आहेत. ते अंबानी नाही आहेत, हा आईबापांचा दोष नाहीये. दोष कुणाचा आहे? माझा आहे. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागं दोन कारण असतात. लक्षपूर्वक ऐकूया. विषय फार जड होतोय का? नाही ना. प्रत्येक गोष्टीच्या मागे दोन कारण आहेत. एक आहे त्याला म्हणतात उपादान कारण. समजायला सोपं, मटेरियल कॉज. मी मध्ये मध्ये असं मराठी बोलत जाईल, चालेल ना? उपादान कारण, दॅट इज कॉल्ड मटेरियल कॉज. आणि दुसरं आहे निमित्त कारण, इन्स्ट्रुमेंटल कॉज. च्या द्वारे निर्मित, मेड इन इंडिया. बरोबर, जे काही घ्याल ते मेड इन इंडिया. निर्माण कोणी केलं? निमित्त कारण. काय निर्मित झालं? उपादान कारण. जसं जेव्हा आपण सोन्याचा दागिना म्हणतो त्यावेळेला उपादान कारण काय झालं? व्हॉट इज द मटेरियल? सोनं. सोनं आहे म्हणून सोन्याचा दागिना आहे. पण सोनं आहे म्हणून झाला का दागिना? त्याला घडवणारा, बरोबर, तो जो सोनार आहे तो कोण झाला? निमित्त कारण झाला. आणि खरेदी करणारा पाहिजे परत. हे सगळे निमित्त कारणामध्ये आले. तेव्हा सोन्याचा दागिना तयार झाला. कारण घेणारा कोणतरी आहे म्हणून दागिना बनवलाय. घेणाराच कोणी नसेल, तुम्ही म्हणाल घेणारा नसला तरी दागिना तयार आहे की? अरे घेणारा असला तर तो तयार होईल दागिना, नाही तर तो बंद पडेल. बरोबर ना?
जसं पुरुषांची धोतर आता बंद पडली ना, तुटवडा का धोतर नेसायचं? अरे आता वेळ लागलाय की काय? विजार घालायचे दिवस आले, ज्याला पॅन्ट असं म्हणतात, ती काय विजारच आहे. घेणारा पण आहे, तो सुद्धा कोण झाला? निमित्त कारण झाला. पण सोनं काय झालं? उपादान कारण. मी अंबानीचा मुलगा नाही याचा अर्थ निमित्त कारण अंबानी नाही आहेत. ठीक आहे, निमित्त कारण अंबानी नाही. ते का नाही आहेत? कारण तुझं उपादान कारण तसं वेगळं आहे. उपादान कारण काय आहे? जन्माच्या मागचं. निमित्त कारण माता पिता हे आहेत. उपादान कारण माझं प्रारब्ध. प्रारब्ध हे उपादान आहे आणि उपादान मुख्य असतं. माती आहे म्हणून घडा आहे, मातीच नसेल तर घडा कसला? मठ आहे म्हणून प्रवचन आहे, मठ आहे म्हणून प्रवचन आहे, नाही तर प्रवचन घेणार कसं? बरोबर ना? म्हणून माझ्या जन्माला माझं प्रारब्ध हे उपादान कारण आहे. त्यामुळं तुम्ही येथे बोल नाही जनासी, दुसऱ्याला नावं ठेवू शकत नाही. तूच निवडलेला आहेस आणि निवडलेलं पण नाहीये. यू हॅव बीन फोर्स टू ऍक्सेप्ट इट. तुमच्या पूर्वकर्मांनी तुम्हाला ते मान्य करायला भाग पाडलेला आहे. हेच कर, नाही तर घालतो रट्टा मागून. त्या कर्मांनी ते करणं भाग पाडलेलं आहे. म्हणून मला जोच कुठला जन्म मिळाला ज्या धर्मामध्ये, तसा तर सनातन हा एकच धर्म आहे. बाकीचे पंथ उपपंथ आहेत, रिलिजन आहेत, मजहब आहेत. मूळ धर्म एकच आहे, सनातन. ठीक आहे. आणि आपण परमभाग्यवान आहोत की परमात्म्याला आम्हाला हा सनातन धर्मामध्ये जन्माला यायची त्यांनी संधी दिलेली आहे. ठीक आहे ना? म्हणजे आपली कर्म जरा त्या मानानं खूप बरी आहेत की आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलोय. फक्त त्याचं रेकग्निशन आतमध्ये नाही आहे. भारतीय म्हणून आणि हिंदू म्हणून जन्माला आलो याचं रेकग्निशन आतमध्ये नाहीये. हा सध्याचा फार मोठा एक विडंबनात्मक असणारी गोष्ट आहे. आता मी ज्या वर्णामध्ये जन्माला आलो, ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो आणि त्या घराण्यातील कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, हे सगळं माझ्या प्रारब्ध नावाच्या उपादान कारणानं ठरवलं. ठरवलं म्हणजे ते भाग पडलं. ते भाग पडलं तसं होणं. म्हणजे ज्या वेळेला जीवात्म्याला बीजामध्ये प्रविष्ट व्हायची वेळ येते, त्यावेळेला वायुमंडलामध्ये कोट्यवधी जीवात्मे देह धारण करण्यासाठी धडपडत असतात. कोट्यवधी जीवात्मे देह धारण करण्यासाठी धडपडत असतात. त्या प्रसंगी त्या मात्या पितांच्या कर्माच्या प्रभावानुसार, म्हणजे त्यांच्या योग्यतेनुसार जो जीवात्मा द फिटेस्ट वन त्या ठिकाणी प्रवेश करायला, तोच जीवात्मा सरशी करतो आणि पुढे जातो, बाकीचे मागे राहतात. बघा मी काय म्हणतो, कर्म हा विषय चाललाय तो किती गहन आहे हा विषय बघा. कुठल्या कर्माने आम्ही जन्माला आलो हे जर नाही कळलं तर बाकीचं कर्म बोलून उपयोग काय आहे? कारण हा कर्म हा विषय फक्त आपल्याला यांत्रिक पद्धतीने बघायचा नाहीये. पारमार्थिक दृष्ट्या त्याचा काय विनियोग आहे, उपयोग आहे हे समजून घ्यायचं. ज्या वेळेला गर्भाधानाची अवस्था निर्माण होते त्या वेळेला अनंत कोटी जीव आहेत ज्यांना देह हवाय. का देह हवाय? कारण देहाशिवाय भोग भोगता येत नाही. देहाशिवाय भोग भोगता येत नाहीत. तुमच्या समोर नुसतं आता इथं ठेवलं गुलाबजामुन समोर आणि बघून तृप्त व्हा, चालणार आहे का? अगदी शुगर असणाऱ्याला सुद्धा चालणार आहे का सांगा? नाही चालणार. बघून तृप्त होऊ शकत नाही, कारण रसना विषयाचा तो विषय आहे.
क्रिकेटची मॅच लावली तर बघून तृप्त व्हाल का? कारण तो दृष्टी हा विषय आहे. पण रसना नावाची जी गोष्ट आहे त्याचा तो विषय असताना फक्त बघून कसा मी तृप्त होईन? बरोबर आहे ना? म्हणून जेव्हा त्या देह न प्राप्त झालेल्या जीवात्म्यांना भोग भोगण्यासाठी, कारण ते मुक्त झालेले नाहीयेत, ते मुक्त झालेले नाहीत, त्यांना भोग भोगण्यासाठी काय हवं? त्यांना भोग भोगण्यासाठी देह हवा. तुम्हाला असा अनुभव आला असेल, एखाद्या नुकत्याच मरण पावलेल्या, नुकताच मरण म्हणजे काही तासापूर्वी किंवा काही एखाद दुसऱ्या दिवसांपूर्वी, आणि एकदम तुम्हाला किंवा अन्य जवळपासच्या कोणाला तर एक विचित्र अनुभव येतो. कधी तो झोपेत येईल, कधी जागेपणी येईल. काय घडतं? त्या जीवात्म्याला देह मिळालेला नाहीये. त्याची जी तीव्र वासना आहे, ती वासना भोगण्यासाठी त्या विशिष्ट क्षणाला तुम्ही रेडिओप्रमाणे ट्यून झाला असाल एखाद्या स्टेशनसाठी, त्या फ्रिक्वेन्सीला, तर तो तुमच्या देहात प्रवेश करून तो विशिष्ट भोग भोगून पुन्हा निघून जातो, कारण त्याला तिथं राहता येत नाही फार काळ. आणि तुम्हाला वाटतं मी असं कसं काय? अरे आत्ता तर मी इतक्या भज्या खाल्ल्या राव, आणि चातुर्मास लागला की आम्हाला कांदा लागतोच. कांदा भजी चातुर्मास स्पेशल. अरे किती लोक दाखवू तुम्हाला असे फेसबुकवर दाखवणारे, श्रावणामध्ये मांसाहार करण्यामध्ये आम्हाला काही दोष वाटत नाही असे सांगणारे किती पुणेकर दाखवायचे. आता पुण्यातच आहे म्हणून बोलतोय. बरं, खरं बोलायला कुणाला घाबरायची गरज आहे? आणि एवढा मोठा बाप जवळ असताना तुम्ही आत्ताच मनसोक्त त्या कांदा भाजी मस्त खाल्लेल्या आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्या पुढे दुखवटा व्यक्त करून आलात, आणि इथं आता ते पीठ कालवलेलं फुकट कसं घालवायचं? जाऊ दे, ते त्या ठिकाणी, हे ह्या ठिकाणी. बरोबर ना? वाटलं वा, असं तर कांदा भाजी आजपर्यंत एवढी खाल्ली नाही कधी मी, पण काय आज चव आली होती, वा वा वा. आणि हे झाल्यानंतर हात आचवायला जाता, हात धुवायला जाता म्हणायचं नाही बरं का. हात कधी धुतात? श्राद्धाला. रोज हात आचवायचा. हात आचवायला गेल्यानंतर एकदम आतून तीव्र इच्छा झाली, अजून 2 प्लेट हाणाव्यात. पुरे म्हणून मी हात धुवायला गेलो, एकदम आतमध्ये इच्छा झाली, अजून 2 प्लेट. परत गेलो, कर का अजून 2? ती म्हणते हो काय वेळ लागलाय काय? कर. खाल्ल्या. पण नंतर वाटलं कशाला खाल्ल्या मी ह्या? त्या तुम्ही नाही खाल्ल्या. त्या काळामध्ये तुमचा देह त्या जीवात्म्याला अट्यून झाला होता, फ्रिक्वेन्सी मॅच झाली होती. त्यानं तुमच्या देहाचा वापर स्वतःचे भोग भोगण्यासाठी केला. आणि मी हे खूप सन्माननीय असं उदाहरण दिलं. असे अनेक प्रकार घडू शकतात. म्हणजे माझं कर्म जर शुद्ध नसेल, शास्त्रोक्त नसेल, तर माझ्या देहाचा जीवात्मे उपभोग घेऊ शकतात. का जप करायचा? का उपासना करायची? का ध्यान करायचं? का प्रार्थना करायची? का चिंतन करायचं? का शुद्ध आचार विचार ठेवायचा? का शुद्धता बाळगायची? याची ही कारण आहे. त्या प्रभावाखाली येऊन तो जीव वाटेल ते तुमच्याकडून करून घेऊ शकतो, आणि तुम्ही त्याला बाध्य होऊ शकता. म्हणून आपला बघा विषय कुठून सुरू झाला? बंधन यापासून आपण सुरू केलं. मला जर जन्म मृत्यूचं बंधन तोडायचं असेल तर शास्त्राचं बंधन आधी पाळावं लागेल, तर जन्म मृत्यूच्या बंधनातून मी सुटू शकतो. नाही तर ते बंधन अधिक 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 तीव्र होत जाईल.
हे लक्षात घेण्यासाठी शास्त्र विहित कर्म त्यालाच कर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून मी विशिष्ट घरामध्ये जन्माला आलो, विशिष्ट आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो, विशिष्ट वर्णामध्ये आलो, विशिष्ट लिंग घेऊन आलो, विशिष्ट रंगरूप घेऊन आलो, हे सगळं माझ्याच कर्माच्या विपाकाचा प्रभाव आहे. इथं मी कुणालाही दोष देण्यास पात्र नाही. माझ्याच बाबतीत असं का, हे तूच केलेलं आहेस. तुला ही एक नवीन संधी दिलेली आहे भगवंतानी, नरदेहात घातलेला आहे. त्याचा लाभ घ्यायचा की तो वाया घालवायचा तू ठरव. म्हणून कर्म अध्यात्माच्या अंगानं बघायचं झालं तर ते शास्त्रोक्त कर्म असाच अर्थ घ्यायचा. अशास्त्रीय कर्माला विकर्म असं नाव आहे. भगवद्गीतेतला 4था अध्याय पाहून घ्या आणि त्याच्यात आचार्यांची टीका, त्याच्यावर भाष्य जे आहे ते पाहून घ्या, श्रीमद शंकराचार्यांचं. विकर्म त्याला म्हटलं. आणि जेवढी विकर्म माझी जास्त तेवढं माझं जीवन पतित. भले तुम्हाला किती मोठे पुरस्कार का देईना, कारण सध्या कलीच्या प्रभावामुळं वाकडं वागणाऱ्यालाच चांगले पुरस्कार आहेत. थोडं 2014 पासून बदललंय प्रकरण, पण थोडं बदललंय, फार म्हणता येणार नाही. थोडं बदललंय. जितके तुम्ही शास्त्र विरुद्ध वागाल तितकं तुमचा डिंडिम वाजेल. अंतर्जातीय विवाह करा, अमुक करा, तमुक करा, वर्ण पाळू नका, आश्रम पाळू नका, नियम पाळू नका, मनाला येईल तसं वागा, संध्या कशाला करायची, राम नाम घेतलं की झालं काम, हे म्हणायचं कुणी? समर्थांसारखे समर्थ त्रिकाल संध्या करत असत. समर्थांसारखे समर्थ त्रिकाल संध्या करत असत. संध्येमुळं काय होतं? पुण्य मिळतं. पुण्य नाही मिळत, संध्या केली नाही तर पाप लागतं. एवढं पण पुण्य नाही मिळत संध्या केली तर, काही पुण्य नाही. कारण संध्येच्या संकल्पातच पुण्य हा शब्द नाही आहे. पाप नाशासाठी सांगितली आहे, केली नाही पाप आहे. मुक्त महापुरुष आहे, मुक्त आहेत ना समर्थ, तरी सुद्धा काय करतात? संध्या करतात. का? गजानन महाराज होते एक अक्कलकोटचे, ऐकलं असेल ना. अग्निहोत्राचा आग्रह करायचे. मुक्त महापुरुष होते. अग्निहोत्रामुळे स्वर्गप्राप्ती होते. अग्निहोत्र आजीवन ज्यांनी सांभाळलं, ज्या दाम्पत्यांनी, त्याचं फळ काय आहे? त्याचं फळ आहे स्वर्गप्राप्ती. आता मुक्त पुरुषांना स्वर्गप्राप्ती कशाला हवी आहे? पण आग्रह काय धरला त्यांनी? अग्निहोत्र करा. निष्काम भावनांनी कराल तर तुम्हाला स्वर्गाच्याही पलीकडे मिळेल. निष्कामता त्याच्यात आणा. सकामता ठेवली तर जे शास्त्रांनी फळ दिलं ते मिळेल. शास्त्रांनी फळ काय सांगितलं? अग्निहोत्र कराल तर स्वर्गात जाल. याचा अर्थ कर्माची बंधनं झुगारायची जबाबदारी किंवा अधिकार कुणी मला दिला? आपण नाम घेतो, बरोबर आहे. त्या नामाची जी फलनिष्पत्ती मिळायला हवी ती जर आम्हाला मिळवायची असेल तर कर्मात झालेला बिघाड ठीक करावा लागेल. नाहीतर तुमचं सगळं नाम कर्मात होणाऱ्या बिघाडांना सुधारण्यासाठी खर्ची पडतं. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. मी आज तसंही म्हटलं की आपण थोडा गोश्वारा आणि असं बघणार आहोत, तर माझ्या समोर इतके मुद्दे आहेत तर सगळ्यांना स्पर्श करत मला जायचं आहे. ही काही प्रवचन मालिका नाही आहे, एकच प्रवचन आहे, बरोबर ना. म्हणून एक एक मुद्दे असे स्पर्श करत मी जातोय. म्हणजे कर्म आहे तरी कुठपर्यंत अभ्यासासाठी विषय, एवढं तरी आपल्याला कळलं तरी पुरेसं आहे. खड्डे भरण्यात कसं जातं नाम, हे सांगायचा माझा उद्देश आहे. कारण ज्याला जे प्रिय आहे ते त्याच्या समोर ठेवायला पाहिजे. गणपती बाप्पाला लाल फुल ठेवायचं समोर, बरोबर ना. आमच्या महाराजांना काय प्रिय आहे? नाम प्रिय आहे. त्याचंच उदाहरण द्यायला हवं.
श्रीधर स्वामी जेव्हा श्रीधर स्वामी या नावाला पोहोचले नव्हते, आतमध्ये श्रीधर स्वामीच होते, नावाला पोहोचले नव्हते, एक साधक म्हणून, सेवेकरी म्हणून, गडावरचे समर्थांचे सेवेकरी म्हणून समाधीची सेवा करत असताना त्या काळामध्ये 800 पायऱ्या चढाव्या लागत असत. आता 125 असल्या तरी कोणी चढायला तयार नाही. 800 पायऱ्या चढाव्या लागत त्या काळात, 800-900 पायऱ्या. अशा चढून एक मनुष्य 70-75 वयस्कर, डोळ्यामध्ये अश्रू भरलेले आणि क्रोध असलेला असा हा थेट समाधी मंदिरात आत आला. हातामध्ये 1000ची जी असणारी माळ, बरेचसे लोक सध्या फॅशन म्हणून वापरतात. 108ची माळ तेवढी छोटी वाटते ना, 1000ची कशी अशी दाखवता येते, बरोबर? अशी असणारी ही माळ हातात घेऊन समाधीवर फेकून मारली, समाधीवर समर्थांच्या, आणि भांडायला लागला समर्थांची. खोटं बोलता तुम्ही, असत्यवादी आहात, इथून पुढे मी सगळीकडे सांगणार की 13 कोटी जपामध्ये काही अर्थ नाहीये, सब झूठ है, अमुक तमुक. माझं कुठेतरी चुकत असेल म्हणून मी 13 कोटीपेक्षाही जास्त जप केला तरी रामरायांचं दर्शन मला झालं नाही. कशाला तुम्ही त्या 21 समासी दासबोधामध्ये सांगितलं, जप होता 13 कोटी भेटणे मी जगजेठी. बरं, ते समर्थांचंही सांगणं नाही, रामरायांनी समर्थांना शब्द दिलाय. समर्थ बोललेच नाहीयेत, रामराय बोलले मी जगजेठी भेटेन, असं समर्थांना आश्वासन दिलंय. तेव्हा मी आनंदित झालो असं समर्थांनी म्हटलं की मला तुम्ही दर्शन दिला पण माझ्यापुरतं नको, सगळ्यांना द्या. रामरायांनी सांगितलं सगळ्यांना देणार, 13 कोटी व्हायला पाहिजे. बरं, हे शब्द रामरायांचे. सगळं तुम्ही खोटं बोलता, खोटं लिहिलं म्हणून चिडून उद्वेगानं त्यानं ते सगळं केलं. कोण एवढं समाधी मंदिरात शांतता हवी, एकांत हवा, असं मंजूळ काहीतरी गायन किंवा मंत्र जप व्हायला हवा, त्याऐवजी कोण ओरडतंय म्हणून दुसरीकडे सेवा करणारे हे श्रीधर बुवा एकदम धावत धावत समाधी मंदिरात आले आणि तो सगळा प्रकार बघितला. आणि तो उद्वेगानं बोलत होता माणूस. संत ऐकून घेतात का त्यांनी खरंच जप केलाय, बरं, तो काही खोटं बोलला नाही. मी 13 कोटी 13,000च केला आणि 13 कोटी सांगतोय असं नाहीये. खरंच त्यांनी 13 कोटीपेक्षा जप जास्त केला होता आणि खरंच त्याला रामाचं दर्शन झालं नव्हतं आणि म्हणून तो भांडत होता. हे भांडणं बरोबर आहे. तुम्हाला अधिकार येतो भांडायचा, देवाशी गुरूंशी भांडू शकता, कधी एवढं केल्यानंतर, न करता नाही. आणि 19 वर्षाचा हा तरुण सौम्यपणे म्हणाला, काका शांत व्हा, तुम्ही समर्थांशी भांडताय, विचार तरी करा आपलं काही चुकलं असेल का? समर्थांचं चुकेल असं तुम्हाला वाटतं? तू गप्रे, तुला काय कळतं? कारण तो आतला उद्वेग आहे ना एवढा, तुला काय कळतं याच्यात? मग तो म्हणाला, काका ऐका माझं, नामाने तुमचं किती काम केलंय. पहिली भेट आहे दोघांची, श्रीधर स्वामी आणि आता ते श्रीधर स्वामीच तोंडात शब्द येतो आपोआप. पहिली भेट आहे, नामाने तुमचं किती काम केलं. आठवा, तुमच्या मुलाला नोकरी लागत नसताना रामरायाला तुम्ही म्हटलं मी तुझं इतकं नाम घेतो, माझ्या मुलाला नोकरी लागू दे. आणि इतका प्रयत्न करून सुद्धा नोकरी न लागणारा तुमचा मुलगा, त्याला नोकरी मिळाली की नाही? तो एकदम अवाक झाला हे ऐकून. नंतर म्हटलं तुमच्या मुलीचा विवाह ठरत नव्हता, तुम्ही पुन्हा रामरायाला साकडं घातलं, माझ्या मुलीचा विवाह तेवढा ठरू दे. रामरायांनी तुमचं ऐकलं आणि प्रत्येक वेळेला काय सांगायचं, मी इतकं तुझं नाम घेतो. हे महत्वाचं डबल अंडरलाईन. म्हणजे रामरायाला माहितच नाही मी इतकं तुझं नाव घेतोय ते. मी सांगितलं होतं, हा रे हो की रे, तू माझं नाव घेतोयस, खरंय, इतकं नाव घेतो. झालं ना मुलीचा विवाह. आणि तुमची पत्नी आत्ता उठली, 3 वर्ष ती गेल्या अंथरुणात खिळून होती. तुम्ही म्हटलं या वयात म्हटलं की तिला रामराया उठव,
नाहीतर माझा संसार अर्धवट होऊन जाईल 70मध्ये. मी तुम्हाला सांगतो, ते श्रीधर बुवा काय असे बोलणारे नव्हते, खूप विनम्र होते, ते संत होते. आता मी आहे, काय करणार आता. तेव्हा तू रामरायाला तुम्ही म्हटलं काका की इतकं मी तुमचं नाम घेतो, आणि जिच्या पुन्हा उठण्याबद्दल सर्व वैद्यांनी आणि डॉक्टरांनी हात टेकले होते, शक्य नाही, ती उठली की नाही, आणि म्हणून तर तुम्ही इथं आलात ना काका. तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमचं भरपूर नाम खर्ची पडलेलं आहे, भरपूर नाम खर्ची पडलं. अजून फक्त 3 कोटी जप करा, आणि जर रामरायांनी दर्शन दिलं नाही तर पुन्हा इथं या आणि समर्थांची भांडा, पुन्हा इथं या आणि समर्थांची भांडा. आता हा विलक्षण प्रकार बघून त्यांना कळेच ना की हा कोण आहे तरुण आणि काय. ते पाय धरायला लागले. ते आता ते पाय धरणं योग्य आहे, पण ह्यांना बरोबर हो समर्थांच्या समोर माझे काय पाय धरतायत, त्यांची क्षमा मागा. सांगताना अंगावर काटा येतोय. माझे काय पाय धरतात, समर्थांची क्षमा मागा तुम्ही. काहीतरी इतका तो रडला, इतका रडला, कारण समर्थांसारख्या महापुरुषांना आपण काहीतरी बोलायचं, पण तो काही अश्रद्ध नव्हता ना, सश्रद्धच होता, दुखावला होता. कुठं चुकतो आम्ही, वेअर डू वी मिस्टेक, आणि आम्हाला रिझल्ट येत नाही. मग मनात यायला लागतं की ठीक आहे आमची महाराजांवर आहे श्रद्धा, पण इतकं नाम घेतो रो, काही रिझल्टच नाही, येणार कसा. इतके खड्डे खणायचे, स्वतः खणायचे, आणि ते भरून देत आहेत, तिकडं आमचं लक्ष नाही. आणि परत त्यांनाच म्हणायचं काय महाराज कधी दर्शन देणार. कधी दर्शन देणार म्हणजे काय, खड्डे खणायचं बंद कर, मग मिळेल दर्शन लवकर. कर्माकडं स्वतंत्र भारतीय हिंदूंचं इतकं दुर्लक्ष झालेलं आहे, त्याचा परिणाम स्वरूप आमची उपासना फळत नाही. आम्हाला वाटायला लागतं की आम्ही कोणतरी मोठेच 5-10 माळा केल्या की वाटायला लागतं की आम्ही झालो साधक, आम्हाला आता कर्माचं बंधन राहिलं नाही. श्रीमद शंकराचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलेलं आहे, सिद्ध महापुरुषांना सुद्धा देह त्यागापर्यंत काम आणि क्रोधाशी लढावं लागतं. सिद्ध महापुरुषांना ते कामक्रोध हारतात त्यांच्या समोर हा वेगळा विषय आहे, पण लढावं लागतं ना. तुमचं आमचं काय. ते सिद्ध महापुरुष, आपण प्रसिद्ध महापुरुष, नियम मोडण्यामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून करबद्ध प्रार्थना सर्वांना, कारण इथं जे लोक आलेले आहेत श्रवणाला सर्व साधक वृत्तीचे लोक आहेत, महाराजांचे लोक आहेत. म्हणून सर्वांना महाराजांची संध्या कधी चुकली सांगा, एक उत्तर द्या. महाराजांनी संध्या चुकवली, आज जरा बरंच वाटत नाही, जाऊ द्या, तर मी मुक्त आहे ना, मला कशाला संध्या पाहिजे. कधी चुकवली सांगा, चुकवली कधी. ती माळ घेतली, काही गरज आहे त्या माळेची हातामध्ये. अरे ज्याच्या गुडघ्याला कान लावा, पायाला कान लावा, डोक्याला कान लावा, छातीला कान लावा, पाठीला कान लावा, जिथं कान लावा तिथून श्रीराम जय राम जय जय राम आहे. आणि एकट्यापुरतं नाही ठेवलं. प्रल्हाद महाराजांचं पण तसंच, ब्रह्मानंद महाराजांचं पण तसंच, फक्त एकट्यापुरतं नाही ठेवलं. असा ज्यांचा अधिकार, त्यांना हातात माळ घ्यायची खरंच गरज आहे का हो. तुम्हीच विचार करा, आहे गरज का घेतली. माझा छान फोटो निघेल आणि तो घरोघरी लागेल, आणि तो फोटो छान लागल्यानंतर त्या पोझिशन मध्ये इतका राजविंडा दिसतो ना, आणि त्यामुळे भक्तांचं ध्यान लागेल म्हणून केलं का सगळं हे. जे कर्माच्या पार गेले त्यांनी सुद्धा कधी कर्म टाकलं नाही. टेंबे स्वामींचं उदाहरण घ्या, इतकी महान विभूती टेंबे स्वामी, ज्यांच्यावर कर्माचं बंधन नाही तेच संन्यासी असतात. संन्यास म्हणायचं कशाला, सम्यक न्यासः संन्यासः. सम्यक म्हणजे उचित, न्यास म्हणजे त्याग.
ज्याने संसाराचा त्याग केलाय तो संन्यासी. आता संसारात कर्म आहेत ना, का संसाराच्या बाहेर कर्म आहेत? मग संन्यासाला कर्म असत नाही. तुम्ही त्याला विचारू शकत नाही तुम्ही पूजा का केली नाही. तुम्ही त्याला म्हणू शकत नाही की तुम्ही आचमन का केलं नाही. त्यांनी केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. तुम्ही त्यांना म्हणू शकत नाही तुम्ही उपासना का करत नाही. हे सगळे नियम कुणाला आहेत? ब्रह्मचारी, गृहस्थ आणि वानप्रस्थ. हे कर्माच्या बंधनात येतात. ज्यांनी सम्यक न्यास केलेला आहे, कर्मांपासून जो मुक्त झालेला आहे, तो खऱ्या अर्थानं कोण आहे? संन्यासी आहे. त्यांनी केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. ते स्वातंत्र्य त्याच्याकडं पूर्णपणे आहे. असं असताना सुद्धा हे टेंबेस्वामी दक्षिणेमध्ये कावेरी नदीच्या काठावर गेले. एका वैष्णवांच्या गावामध्ये गेले. तिथं सांगितलं उद्या आहे पौर्णिमा, मला क्षौर करायचं असतं. कावेरी चुकलो, कृष्णेच्या काठावरती गेले. म्हणजे आंध्रचा तो भाग जिथं कृष्णा नदी समुद्राला मिळते, तिथं ते गेले. दंडी स्वामी टेंबेस्वामी म्हणजे उद्या पौर्णिमा आहे, महिन्यातून एकदा क्षौर असतं संन्याशांचं, क्षौर करायचं आहे, आपण कराल का? सगळं गाव ब्राह्मणांचं. त्या काळात ब्राह्मणांची गावं होती. तेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही पूर्वाश्रमात काय होता वगैरे वगैरे, आणि त्यांना कळलं की वैष्णव नव्हते पूर्वाश्रमात. ते म्हणाले बॉयकॉट, आमच्या गावात फक्त वैष्णवांची कामं होतात. इथं काही मी सांप्रदायिक गोष्ट सांगण्यासाठी आलेलो नाहीये किंवा वैष्णवांना नावं ठेवा वगैरे, हा उद्देश नाहीये. सांगण्याचा उद्देश काय? कर्म अकर्म हा विषय चाललाय आपला. मूळ मुद्दा विसरायचा नाही. कारण कथांमध्ये आपण असे वाहत जातो. करत नाही म्हणाले. एक जण तयार होईना. सगळ्या गावात फिरले, कोणीच तयार होईना. शांतपणे बाहेर आले. कृष्णेच्या काठावर गेले, संध्याकाळची उपासना केली आणि कृष्णामाईला हात जोडून म्हणाले आम्ही अख्खा भारत फिरतो, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, आणि सदैव तुमचं स्मरण असतं. तुमचा अभिमान धरून आम्ही सगळीकडे जातो. कृष्णामाईशी बोलतायत. आणि असं असताना तुझ्या या भक्ताचं जर उद्याचं कर्म पूर्ण झालं नाही तर मी दंडाचा त्याग करेन आणि उन्मत्तासारखं आचरण करेन. कर्मबंधनाचा त्याग. पण त्यांना कोणी बोलू शकत नाही, संन्यास आहे. उन्मत्तासारखं आचरण करेन, देवीला सांगितलं. आणि शांतपणे झोपी गेले. त्यांना स्वप्न पडलं साक्षात भगवती कृष्णा प्रकट झाली. कसं तुझं उद्या क्षौर होत नाही तेच बघते असं म्हणाली. बघा, ज्याचे तुम्ही उपासक असता त्या देवतांना तुमचा अभिमान असतो, तुमच्याबद्दल प्रेम असतं. आणि त्या गावातील प्रमुख ब्राह्मणांच्या स्वप्नामध्ये एकाच वेळेला महाभयंकर रूप घेऊन गेले. केस पिंजारलेले, डोळे असे प्रचंड मोठे, आव असलेला, आणि ही साक्षात कृष्णामाईच आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणाली उद्या जर माझ्या प्रिय भक्ताचं तुम्ही क्षौर केलं नाही तर गाव बुडवून टाकेन. दमच दिला. आणि एकट्याला नाही, जे कोणी प्रमुख 8-10 असतील त्या गावचे प्रमुख, सगळ्यांना, सगळेजण दरदरून घाम आलेले उठले आणि सगळे घराच्या बाहेर आले. बघायला पाहिजे आत्ताच पूर आला की काय. आणि सगळे बाहेर आले. म्हटलं काय झालं काय झालं काय झालं. सांगितलं मला हे स्वप्न, मला पण हेच स्वप्न पडलं. अरे बापरे, फार मोठा सिद्ध पुरुष दिसतो, त्याचा अपमान आपण केला. पहाट होती कधी याची वाट बघतायत, झोप कुठली लागते हो. ते काय प्रवचन चालू आहे झोप लागायला. सगळे बिचारे वाट बघतायत. पहाट होते कधी. पहाट झाली. घाबरत कृष्णेच्या, आता
स्नान करायचं म्हणजे नळाचा विषय नव्हता तेव्हा. नदीवर जाऊनच स्नान आहे. घाबरत घाबरत कसं तरी बुडवायला नको बाबा, देवी चिडली आहे, कसं बसं बिचाऱ्यांनी स्नान केलं, संध्या केली, अग्निहोत्र अधिक पूर्ण केलं. तोपर्यंत सूर्योदय झाला. सगळेजण निघाले. आता या महाराजांना शोधायचं कुठं? ते जर निघून गेले तर झालं, आपलं गाव बुडलं. आणि टेंबेस्वामी महाराज आपला आध्निक पूर्ण करून ध्यानस्थ शांत बसले होते. ते जिथून दिसले तिथंच सगळ्यांनी लोटांगण घातलं. अजून 50-60 फूट पुढे ते तुम्ही दिसलात ह्याच्यातच सगळं मिळवलं. त्यांच्याकडे गेले, सन्मानपूर्वक पालखीमध्ये घालून वाजत गाजत त्यांना गावात आणण्यात आलं. आणि त्यांचं क्षौर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये. क्षौर हा विषय साजरा करण्यासारखा आहे का सांगा? आमच्या गडावर तो येतो, कधी भादरून जातो आम्हालाही कळत नाही. पण क्षौर हा विषय साजरा करण्यात आला. साजरा झाला नसता तर यांचं सगळं पुढचं जीवन कठीण गेलं असतं. सांगण्याचा उद्देश हा आहे, इतक्या कर्माला प्राधान्य देणारे हे सत्पुरुष, जे कर्मबंधनाच्या कित्येक पट पलीकडे आहे, ते सुद्धा जर कर्माला महत्व देत असतील. मी 3 उदाहरणं सांगितली. समर्थांचं त्रिकाल संध्या सांगितलं, मुक्त पुरुष आहे. महाराजांचं मुक्त पुरुष आहे. आणि टेंबेस्वामी, जर त्यांना विद्युक्त कर्म सोडण्याचा अधिकार असताना ते सोडत नसतील, तर आम्हाला अधिकार नसताना आम्ही सोडलं तर काय होईल त्याचा परिणाम? त्याचा परिणाम काय होईल याचा विचार कुणी करायचा? म्हणून मी कोणतं कर्म करायचं आणि कोणतं कर्म नाही करायचं हे मी ठरवायचं नाही. महाराज प्रत्यक्ष माझ्याशी बोलायला लागतील तेव्हा वेगळा विषय आहे. आत्ता बोलतायत का? असतील कोणी ताबडतोब आत्ताच आपण पाद्यपूजा करून घेऊया. पण आणि ज्या अर्थी ते बोलत नसतील त्या अर्थी मी अजून तयार नाही आहे. त्यांना बोलायला काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर ना? गोरेगावची गोष्ट माहिती आहे ना? नाही, गोरेगाव नाही, मालाड. महाराज बोलत असत, बरोबर आहे. म्हणून ते बोलावेत असं वाटत असेल तर माझं बिघडलेलं कर्म मला ठीक करावं लागेल. म्हणून कर्म शब्दाचा पारमार्थिक अंगानं विचार केला तर तो होतो विधियुक्त कर्म. त्यामध्ये भगवंतांनी गीतेच्या 4थ्याच अध्यायात सांगितलं, वर्णाश्रम धर्मयुक्त कर्म, जे आपण सगळ्यांनी सोडलेलं आहे. वर्ण या विषयावर फार बोलायला नको, कारण तो विवाद्य विषय ठरू शकतो, जो मुळात विवाद्य नाहीये, पण तो ठरवला जाऊ शकतो. त्याबद्दल फार बोलण्याची गरज नाहीये या प्रवचनात तरी. मला सांगा, आश्रमाचा विचार केला, वानप्रस्थ हा शब्द ऐकण्यात आलाय का कधी? वानप्रस्थ आलाय ना? कधी घ्यायचा असतो? कधी घ्यायचा असतो? जरा मोठ्या आवाजामध्ये सांगा. ते वर्ष असं नको धरायला, हा तर फारच. तुम्ही पुढच्या पिढीला त्याच्या पायावर उभं केल्यानंतर त्यांचे 2चे 4 करून दिले. 2चे 4 काय? कपाय. चतुर्भुज करायचं की चतुष्पाद करायचं आहे? अनुभव काय आहे? करायचं चतुर्भुज आहे, होतात काय? तर मान्य केलं तुम्ही, मला बरं वाटलं, मला बोलावं लागलं नाही. ते एकदा चतुर्भुज झाले, त्यांच्या पायावर ते उभे राहिले, त्याच्यानंतर तुम्ही वानप्रस्थ घ्यायला मोकळे झालात. असंच आहे ना?
50 पण मी बोलत नाही, पण हल्ली लग्न पण 35-40व्या वर्षी झाली तर मग ती 50व्या वर्षी म्हणजे त्या पोराला 10 वर्षाच्या पोराला सोडून द्यायची वेळ, 15 वर्षाच्या पोराला. असं नको म्हणायला. पुढच्या पिढीच्या संदर्भात आपल्या पिढीचा विचार, बरोबर ना? त्यावेळेला वानप्रस्थ घ्यावा. किती जण घेतात? तुम्ही म्हणाल कुलकर्णीताई पहिलं आणि शेवटचं प्रवचन बुवाचं. परत जर ह्यांना बोलवाल तर लक्षात ठेवा, चुपचाप प्रवचन करायचं राहिलं. प्रश्न आम्हाला विचारतायत, तिथं काही शाळा सुरू आहे? किती जण घेतात? घेतलं का जात नाही? याचं कारण विहित कर्म घडलं नाही आणि प्रपंचाचा फोलपणा चित्तावर ठसला नाही. म्हणून नातवंडाचं नाव पुढं करून, कर्तव्याची ढाल उभी करून आम्ही त्याच्या मागं आमचे भोग लपवण्याचा खुळचट प्रयत्न करतो. कुणाला फसवतो? ह्यांना. हे कुणाच्यानं फसणार आहेत? कुणाच्यानं फसणार आहेत? रामराय वेगवेगळी रूप घेऊन आले तरी ते शोधून काढतात. रामराय माझ्याशी खेळायचं नाही, कळलं मला कोण आहे ते. तर रामराय ज्यांना फसवू शकत नाही त्यांना आम्ही फसवणार? विचार करायला हवा. का असं घडलं? समर्थांनी काय सांगितली व्याख्या? आम्हाला एकच व्याख्या फार आवडते. कुठली? आधी प्रपंच करावा नेटका. बस इथं संपलं. मग घ्या परमार्थ. नाही ते जाऊ दे, ते नंतर बघूया. मग घ्या परमार्थ विवेका, ते नंतर बघूया. आधी प्रपंच करावा. अरे त्याचा अर्थ काय? नेटका प्रपंच म्हणजे काय? त्याची व्याख्या पण समर्थांनी सांगितली. इकडे कुणाचं लक्ष आहे? प्रपंच मुळीच नासका. काहीतरी विचित्र ऐकलं का? समर्थांचं वचन आहे. प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका. व्हॉट इज द रिझल्ट? जर नेटका प्रपंच केला असेल तर त्याचा रिझल्ट काय आहे? त्याच्यावरून ठरतं की नेटका केला की नाही. प्रपंच मुळीच, त्याच्या मुळातच कीड लागली आहे. त्यामुळे कितीही पाणी घाला, किती खत घाला, कितीही तुम्ही काय वाटेल ते घाला, त्याला मूळच किडलं असेल तर उत्तम पद्धतीनं ते झाड वाढणार नाही. प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका. काय रिझल्ट आहे त्याचा? नेटका करिता फिका होत जातो. मी नेटका प्रपंच केला हे कधी ठरतं? मला त्याबद्दल वैराग्य आल्यानंतर ठरतं की जो केला तो नेटका केला. मग हे जर 60 मध्ये कळलं की नेटका नाही केला तर मग काय करायचं? त्याच्यासाठी नेटका कसा करायचा हे माहिती पाहिजे ना. तोच विषय चाललाय, कर्म. जोपर्यंत मी विहित कर्म उत्तम पद्धतीनं करायला शिकत नाही तोपर्यंत माझी चित्तशुद्धी होणार नाही. जोपर्यंत चित्तशुद्धी होणार नाही तोपर्यंत उपासनेचा अधिकार येणार नाही. जोपर्यंत उपासना सुरू होणार नाही, आता अधिकारच नाही तर आपण म्हणतो उपासना आम्ही करतो. महाराज म्हणतात उपासनाने उपसण्याचं काम करतोय. आम्ही म्हणतो उपासना. आमच्या म्हणण्याला काय आहे? उपासनेचा अधिकारच तेव्हा येतो चित्तशुद्धी झाल्यानंतर. उपासना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चित्त एकाग्र होत नाही, आणि जोपर्यंत चित्त एकाग्र होत नाही तोपर्यंत समाधीचा अनुभव नाही. जोपर्यंत समाधीचा अनुभव नाही तोपर्यंत तत्वज्ञानाची प्राप्ती नाही, आणि तत्वज्ञानाची प्राप्ती जोपर्यंत नाही तोपर्यंत तत्वाची म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होत नाही. पायरीने पायरी शोधून पाही मूळपर्यंत. स्टेप बाय स्टेप. एखादे मारुतीराय असतात की जे एका उडीमध्ये लंकेत जातात. बाकीच्या वानरांनी पण म्हटलं असतं मी पण त्यांच्यासारखंच करणार, धडाधड समुद्रात पडून मरण पावले असते ना. पायरीने पायरी. मग काय केलं मारुतीरायांनी?
हा चला सेतू बांधा, आता चला पायऱ्या, एक एक पाऊल टाका पुढं, पोचा लंकेमध्ये. माझं कर्म संपलं म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे? त्यालाच एकट्याला आहे ज्याला आत्म्याची प्राप्ती झाली आहे, आणि तरी तो कर्म सोडत नाही, करत राहतो जनकाप्रमाणे. का? प्रारब्ध शेष आहे म्हणून. प्रारब्ध शेष आहे. त्याला स्वामी विवेकानंदांनी खूप छान उदाहरण सांगितलं. कसं? महापुरुष कर्म का करतात? ते मुक्त झाले ना. मग याच क्षणी, ज्या क्षणी मुक्त झाले त्या क्षणी त्यांचा देह का पडत नाही? म्हणून त्यांना जीवनमुक्त हा शब्द आहे. आणि देह पडल्यानंतर विदेहमुक्त हा शब्द आहे. ऐकलेत आपण हे सगळे शब्द, बरोबर आहे? का असं म्हटलं जातं? त्याच क्षणी त्यांचा देह का पडत नाही? स्वामीजींनी खूप छान सांगितलं. स्वामीजी म्हणाले, मुलं टायरचा खेळ खेळायचे बघा. आता आता इथं खेळतात की नाही माहित नाही, कारण इतके टायर रस्त्यावरूनच गाड्यांचे दिसतात. तिथं टक 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 करत पळत जायची गरजच नाहीये. बरोबर? मुलं ते टायरचा खेळ खेळायचे पूर्वी असे. आणि ते टायर पळतंय, हाही पळतोय. आता तो जो त्याला ड्राईव्ह करणार आहे हा मुलगा, हे समजा त्याचं प्रारब्ध आहे, हे तो पुढे नेतोय. आता कधीतरी तो कंटाळणार आहे ना मुलगा. त्यांनी शेवटचा टोला मारला, बरोबर? शेवटचा टोला मारला, मुलगा तिथंच थांबला. टायरचं काय झालं? पुढे गेलं. ते तिथंच थांब पडायला पाहिजे ना. अरे कसं पडेल? त्याच्यात जी एनर्जी, कायनेटिक एनर्जी घातलेली आहे त्या टोल्यामुळं, आणि त्याच्या विरुद्ध असणारं ग्रॅव्हिटेशन आणि घर्षण पृथ्वीशी, हे त्याच्या विरुद्धात असणारे दोन फोर्सेस आहेत. केमिकल इंजिनियर आहे, कळलं पाहिजे ना. हे दोन त्याच्या विरोधात काम करतायत, बरोबर? त्या दोघांच्या प्रभावानं जेव्हा दोघांचं न्यूट्रलाइज होईल, त्या ठिकाणी 15, 20, 25 फुटावर ते टायर जाऊन पडणार. इथं शेवटचा टोला जो दिला तो म्हणजेच आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न. आणि आता जिथं आत्मसाक्षात्कार झाला म्हणजेच तो मुक्त झाला, त्यानंतर सुद्धा त्याच्या आतमध्ये असणारं जे प्रारब्ध शिल्लक आहे ते अजून त्याला तिथपर्यंत घेऊन जातं. आणि ज्या ठिकाणी या जन्माचं प्रारब्ध सुद्धा संपतं, त्यावेळेला त्याचा देह तिथंच पतन पावतो. आणि हा जो मधला काळ आहे, शेवटचा टोला देण्यापासून तो टायर पडेपर्यंतचा, याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि टायर पडलं तिथून पुढचा काळ अनंत आहे, त्याला विदेहमुक्त म्हणतात. तो अनंत काळ आहे. म्हणून कर्माचा दुसरा विचार जर आपण केला तर त्याचे 3 विभाग पाडले जातात: संचित, प्रारब्ध, क्रियमाण. पूर्वी तुम्ही ऐकलं असेल तरी थोडं लक्षपूर्वक ऐका. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित म्हणजे काय? ज्याचा संचय झालेला आहे. संचय म्हणजे काय? स्टोरेज मध्ये आहे, ते काय झालं? संचित कर्म झालं. प्रारब्ध काय आहे? ज्या कर्मानं आपली फळं द्यायला प्रारंभ केला ते प्रारब्ध. प्रारब्ध हा पास्ट पार्टिसिपल आहे प्रारंभचा, ज्याला अवघड भाषेत क भू धावी असं म्हणतात. त्यापेक्षा पास्ट पार्टिसिपल बरं आहे ना आपलं. क भू धावी, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. प्रारब्ध, प्रारंभचं प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय? त्या संचिताच्या, त्या स्टोरेज मधला, जसं तुम्ही घरामध्ये मोठा डबा असतो आणि भात बनवायचा आहे, कुठला इंद्रायणी कुठला घ्यायचा? सध्या तोच फेमस आहे म्हणे पुण्यात. पाणी जरा जास्त लागतं पण पडतंय वरून, घेऊ शकतो जास्त. तो डब्यात असणारा संचित आहे, ठीक आहे ना.
आणि आता त्याच्यातली वाटीभर तुम्ही काढला, ते झालं प्रारब्ध. आणि तो शिजवून तयार झाला, पहिला घास खाल्ला, एक एक घास खाल्ला, झालं क्रियामान. प्रत्यक्षात त्याचा उपभोग सुरू झाला. गंमत अशी आहे बघा, त्या डब्यातला एक वाटी भात संपलेला आहे, म्हणजे तांदूळ संपलेला आहे, पण उरलेला शिल्लक आहे ना, त्याचं काय करायचं? प्रारब्ध याचा अर्थ माझा मागचा जन्म ज्या क्षणी संपला, म्हणजे माझा मागचा देह ज्या क्षणी पडला, त्या क्षणी माझ्या संचितामध्ये जेवढं काही कर्मफळ शिल्लक आहे, त्या कर्मफळातील किती बीज परिपक्व झालेली आहेत की जी आता मला फळ द्यायला सुरुवात करतील, त्या बीजांना एकत्रित केलं जातं. ठीक आहे, ती बीज एकत्रित केली जातात आणि त्याचं एकत्रीकरण त्याला प्रारब्ध असं म्हटलं जातं. आणि ते प्रारब्ध ठरवतं पहिल्यांदा की याला कुठल्या योनीत सोडायचं. माग होता माणूस, पण आता प्रारब्ध असं तयार झालेलं आहे की माणूस बनण्याच्या लायकीचा राहिला नाही. मग त्याला पशु पक्षी, किडा मुंगी, झुरळ, डुक्कर, आळी, कोरोनाचा जीवाणू, काय काय बनवायचं आहे, किंवा त्याच्याही खाली जाऊन नारकीय जीव, नरकात जायच्या योग्यतेचा, हे बनवायचं आहे. हे सगळं कोण ठरवतं? प्रारब्ध. त्याच्या विरुद्ध हा गंधर्व व्हायच्या योग्यतेचा आहे. कुमार बाल सवाई त्यातले नाही, गंधर्व लोकातले. हा, ठीक आहे ना. गंधर्व व्हायच्या योग्यतेचा, यक्ष व्हायच्या योग्यतेचा आहे, देवता व्हायच्या योग्यतेचा नाही, हा इंद्रच व्हायच्या योग्यतेचा आहे. किंवा मग जन तप आदिक ब्रह्मदेवांच्या लोकामध्ये जायच्या, सत्य लोकात जायच्या योग्यतेचा आहे. हे सगळं कोण ठरवतं? ते प्रारब्ध. अजून संचित भरपूर बाकी आहे, ते प्रारब्ध ठरवतं. आणि त्या प्रारब्धानुसार समजा मी पुन्हा नरदेहात यायच्याच योग्यतेचा झालो, पाप पुण्य समे कृत्वा नर येवनिषु जायते. पाप आणि पुण्य यांची पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे, दासबोधात समर्थ म्हणतात. बरोबर आहे. पाप आणि पुण्य यांची समता झाली, इक्वल नंबर आला, काय होतं? ऑपोजिशन. संसदेत बघतो आपण, एखादं बिल पास करताना काय होतं? तो आकडाच येतो ना हल्ली डिजिटल, किती झाला काउंट. ज्या वेळेला इक्वल काउंट येतो दोघाचा, बिल पास व्हावं याच्याकडून 100, बिल पास होता कामा नये याच्याकडून 100 आलं. असं जर एखादं बिल अडकलं तर काय होतं? मग पुढं काय होतं? व जे काय व्हायचं ते होत असेल, तुमच्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे, तुम्ही ठरवा काय होतं ते. काय होतं? तो जो अध्यक्ष असतो तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतो आणि तो स्वतःचं एक मत त्याच्यामध्ये टाकतो. अर्थात ते मत जिथं पडणार ते पास होणार आहे, कारण 101 तिकडं होणार आहे. बरोबर ना? जेव्हा पाप आणि पुण्य यांची समता झाली, त्यावेळेला भगवंत स्वतःचं एक मत टाकतो, भेज दो इसे नरयोनी में भेज दो. पुन्हा त्याला नरयोनीमध्ये पाठवलं जातं. आणि आता हे प्रारब्ध भोगण्यासाठी त्यानं पुढचं जीवन जगायचं. हे प्रारब्ध भोगण्यासाठी जितके प्राण त्याला आवश्यक आहेत, जितके श्वास त्याला बांधून द्यायचे आहेत, तेवढे श्वास त्याला दिले जातात. पहिले श्वास तर आईच घेत राहते 9 महिने, तो काही पट्ट्या घेत नाही, आईला घ्यायला लावतो. एकदा तो बाहेर आला आणि केक काटला, बरोबर ना? चुकच असेल तर क्षमा करा. तो बाहेर आला आणि केक काटला म्हणजे त्याचा पहिला स्वतःचा श्वास, इथून त्याचं प्रारब्ध संपायला सुरुवात झाली. हे संपत असतं तरी बरं होतं हो, सगळं काही हरकत नव्हती.
गडबड अशी आहे, हे प्रारब्ध भोगत असताना तो जे कर्म करतो त्याचं नवीन संचित तयार होतं. अँड दॅट सायकल गोज ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन इटर्नली. चालूच राहतं हे. मला समजा आपण तरी कमी कशाला मानायचं, जीवे शरद शतम म्हटलंय शास्त्रांनी, तो शरद वेगळा. तोंड वाकडी करून घेऊ नका. जीवे शरद शतम असं शास्त्र म्हणतं. मानूया की 100 वर्षाचा जन्म आहे, तर प्रारब्ध तसाच मी घेऊन आलेलो आहे. मग 100 वर्षाच्या या प्रारब्धा भोगत असताना जे कर्म मी आत्ता करत आहे, नरयोनीमध्ये असल्यामुळं, शास्त्रीय बंधन मला असल्यामुळं, शास्त्राच्या विरुद्ध वागण्यामुळं जे फळ मिळणार तेही मिळवायचं असल्यामुळं, आणि शास्त्राला धरून वागण्यामुळं जे फळ मिळायचं पुण्यात्मक तेही मिळवायचं असल्यामुळं, पाप पुण्यात्मक पुन्हा प्रत्येक नवीन फळ तयार होतं आणि पुन्हा ते स्टोरेजमध्ये जातं, ज्याला संचित असं म्हणतात. कधी संपायचं म्हणजे प्रकरण संपत. हा देह जरी पडला 100 वर्षानंतर तरी प्रकरण संपत नाही ना. पण या 100 वर्षामध्ये नवीन मी तयार केलेलं आहे, ते पुन्हा तिथं जाऊन बसलेलं आहे. पुन्हा त्याच्यातलं काहीतरी पक्व होऊन येणार आहे. पुन्हा ते प्रारब्ध भोगण्यासाठी त्या योनीमध्ये तितके श्वास घेऊन मी जगणार आहे. संपायचं कधी? त्याचं इंटरसेप्शन या जन्मात दिलेलं आहे नरदेहामध्ये. हा नरदेहच असा आहे की हे सगळं पार करून तुम्ही जाऊ शकता. तो उपाय काय सांगितला? अशा पद्धतीनं कर्म कर की जे कर्म तुला पुण्यात्मक फळ सुद्धा देणार नाही आणि पापात्मक फळ सुद्धा देणार नाही. आणि त्यामुळं कितीही कर्म करत असताना तू दिसलास तरी सुद्धा फलस्वरूपामध्ये त्याचा विपाक निर्माण होणार नाही. तो पुण्यात्मकही नसेल, तो पापात्मकही नसेल. कारण पुण्य जरी मी निर्माण केलं तरी ते पुण्य मला पुण्य योनी भोगण्यासाठी जन्म घ्यायला भाग पाडतं. आणि त्या पुण्य योनी म्हणजे यक्षांपासून वरच्या योनी सगळ्या. म्हणजे पुन्हा जन्म आला. आणि जातस्यहि ध्रुवो मृत्युहु, जो जन्माला आला तो मेला. देवता सुद्धा जीव आहेत, माणसापेक्षा उन्नत आहेत. देवता सुद्धा जीवच आहेत. का? वेदच सांगतायत. मनसा चंद्रमा जातः, मनातून चंद्रमा उत्पन्न झाला. चक्षो सूर्यो अजायत, डोळ्यांपासून परमात्म्याच्या सूर्य जन्माला अजायत जन्माला आला, उत्पन्न झाला. सगळे जीव आहेत, उन्नत जीव आहेत. आम्ही 100 वर्ष फार तर जगतो, ते लाख वर्ष जगतात पण मरणार आहेत, ते पण संपणार आहे. आता या चक्रातून सुटायचं कसं? इच्छा असेल तर अर्थात, नसेल तर चल रहा है. बुवा तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो, चल रहा है, हो ना. पण जर सुटायचं असेल तर उपाय काय? जेव्हा आम्ही कर्म विपाक न करता कर्म करायला शिकू, ती कला आत्मसात करू, तेव्हा आमच्या कोणत्याच कर्माचं फळ निर्माण होणार नाही, जे मला नंतर कधीतरी, नंतर याचा अर्थ या क्षणानंतरच्या क्षणी भोगावं लागेल किंवा जन्मांतरी भोगावं लागेल, पुढच्या जन्मात कुठल्या तरी भोगावं लागेल. कारण प्रत्येक कर्माचं फळ लगेच मिळतं असं नाहीये. उदाहरण घेऊ, तुम्ही पेढा खाल्ला, चांगलाच विचार करू ना आपण. तुम्ही आता पेढा खाल्ला, गोडी कधी किती वेळानंतर कळली? किती वेळानंतर कळली? का प्रश्न विचारतो? कळलं ना, सगळे समाधीत जातात, भीती असते. पेढा खाल्ला, गोडी किती वेळानंतर कळली? लगेच कळली. म्हणजे ताबडतोब तुम्हाला फळ मिळालं की नाही पेढा खाण्याचं? चवीच्या दृष्टीनं बघितलं, बरोबर आहे. आता रुची कळली,
तुष्टी नावाचं जे फळ मिळायला पाहिजे, तुष्टी म्हणजे संतुष्ट झालं, ते फळ एक पेढा खाऊन मिळालं का? पहिल्या पेढ्याची चव तीच राहणार आहे असं गृहीत धरूया का नको धरायला? तीच चव राहणार आहे. पहिला पेढा खाताना पहिला तुकडा तोडल्यानंतर जी चव, तशीच चव राहती का हे पाहण्यासाठी म्हणून मी 10 पेढे खाल्ले, असं लोकांना सांगण्यासाठी सांगूया आपण. पाहिजे तर उद्देश वेगळा होता, ते सगळ्यांनाही कळतं. सांगण्यासाठी हे खरंच एकसारखं बनवतात का हे तपासण्यासाठी म्हणून. समजा मी 10 पेढे, आता 10 पेढ्याला माझी तुष्टी झाली ना. तुष्टी कुठं झाली? 10व्या पेढ्याला झाली. 10 पेढे खाईपर्यंत ते फळ मिळालं का? 10 पेढे खाल्ल्यानंतर ते फळ मिळालं, म्हणजे 10 पेढे खाईपर्यंत त्याचं फळ मिळालं नाही, जे फळ मला पहिल्या घासात चवीच्या संदर्भात मिळालं. राईट? आता पुष्टी नावाचं फळ त्याच्यानंतर मिळणार आहे. तुष्टी आधी मिळाली, पुष्टी कधी मिळाली? तो पेढा रसस्वरूप झालेला जेव्हा पचनाच्या क्रियेच्या माध्यमातून रक्तामध्ये मिसळला आणि त्या रक्ताच्या योगातून देहाच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचला आणि त्याच्यामुळे जी पुष्टी मिळायला हवी ती मला मिळाली. ती कधी मिळाली? पचनानंतर, म्हणजे 24 तासानंतर मिळाली. बरोबर आहे ना? पुष्टी नावाचं फळ किती वेळाने मिळालं? मानूया आपण 24 तासांनी मिळालं. एकच पेढा खाण्याचं काम आहे, त्याच्यात 3 फळं मिळत आहेत. प्रत्येक फळ किती वेळाने मिळतं? वेगळ्या वेगळ्या कालावधीमध्ये मिळतं. म्हणून माझं सगळं चांगलं चाललेलं असताना, मी एवढा जप करत असताना, मी इतकी साधना करत असताना माझ्या बाबतीत असं का घडलं म्हणून जो म्हणणारा रडणारा आहे तो मूर्ख आहे, कारण त्याला हा कर्माचा सिद्धांत माहीत नाही. म्हणून कर्माचा सिद्धांत कळला म्हणजे आपल्यामध्ये स्वीकारार्हता येते. जे महाराजांचे शब्द वापरतो, जे आहे आणि जसं आहे त्याच्यात मी समाधानी आहे. का समाधानी आहे? कर्माचा सिद्धांत माहिती आहे म्हणून समाधानी आहे. येते लक्षात? समाधानी आहे. जे आहे आणि जसं आहे त्याच्यात मी समाधानी आहे, कारण माझं कर्म तसं आहे. काही कर्म ताबडतोब फळं देत आहेत, काही कर्म उशिरा फळं देत आहेत. बरोबर ना? हे त्याला कळलेलं आहे. आणि दुसरी श्रद्धा नावाची गोष्ट आहे, तीही त्याला कळलेली आहे. माझा रामराय कधीही माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. हे प्रेम त्याच्या हृदयात जागृत झालं. त्यामुळं माझं जे काही होत आहे रामरायाच्या इच्छेनं होत आहे आणि माझं कल्याण करणं एवढंच त्याला कळतं. अकल्याण करणं त्याला जमत नाही आणि म्हणून मला जे माझ्या ताटात त्यांनी वाढलं आहे ते चुपचाप मी स्वीकार केला त्याचा पाहिजे. हा विवेक त्याचा जागृत होतो त्यावेळेला. म्हणून आता मी क्रियमाण अशा पद्धतीनं करायला शिकलो की त्याचं फळ निर्माण होत नाहीये. ठीक आहे? असं मी शिकलो असं समजूया. त्याचं फळ आता निर्माण होत नाहीये. काय झालं आता? प्रारब्ध तर शिल्लक आहे. हे प्रारब्ध संपायच्या आधी, म्हणजे नरदेहाचं प्रारब्ध संपायच्या आधी मी अशी एक युक्ती शिकलो संतांच्या कृपेनं, गुरुदेवांच्या कृपेनं आणि स्वतःच्या थोड्याशा साधनेच्या बळावर, की आता माझं कोणतंच कर्म विपाक निर्माण करत नाहीये. ठीक आहे? एवढं मी शिकलो. अजून माझं काही प्रारब्ध शिल्लक आहे आणि त्या योगानं मी समाधीपर्यंत पोहोचू शकलो. खूप एकदम मी उडी मारली आहे, कारण उडी मारायचीच वेळ आली आहे. घड्याळ दाखवत आहे. ठीक आहे ना? म्हणजे मी अशी इथं खाली उडी मारायची वेळ आली असं घड्याळ दाखवते असं म्हटलं मी. तर आणि मला ते प्राप्त झालं म्हणजे मी जीवनमुक्त झालो असं मानूया. मी आता जीवनमुक्त झालो. अरे पण ते संचित राहिलं ना बाबा. तसं काय? पुढचं प्रारब्ध असून नसल्यासारखं आहे का? कारण माझ्याकडे ती कला आहे की कुठलंच पुढचं कर्म माझं विपाक निर्माण करणार नाही. ऍक्सेप्टेड. आता
इथून इथपर्यंत माझं अजून प्रारब्ध शिल्लक असताना सुद्धा मला भय नाहीये क्रियमाणाचं, कारण त्याच्यातून विपाक निर्माण होणार नाहीये. पण तो प्रारब्ध संपल्यानंतर जे स्टोरेज मध्ये अजून शिल्लक आहे, आता एक वाटीच बाहेर काढली ना तुम्ही, त्याचं काय करायचंय? त्याच्यासाठी जन्म नको घ्यायला? मग हा जीवनमुक्त विदेहमुक्त राहीलच कशावरून? मी काय म्हणतो येत आहे लक्षात सगळ्यांना की नाही येत आहे? येत आहे ना? हा जीवनमुक्त विदेहमुक्त कशावरून राहतो आणि तो कधी राहू शकतो? हा जीवनमुक्त विदेहमुक्त कधी होऊ शकतो? जर त्याचं संचित संपलं असेल तरच तर होऊ शकतो. आणि जर असा नियम असेल की जो जीवनमुक्त आहे तो देहपतनानंतर विदेहमुक्त होतो, त्याचा स्पष्ट अर्थ आहे की त्याचं संचित सुद्धा भस्म होतं. मग ते कोण करतं? हा तर करत नाहीये. अत्यंत कृपा करून भगवान सद्गुरूंच्या कृपेनं त्याचं संचित भस्म करवतात. अरे भगवंताला कृपाळू आणि करुणानिधान उगीच म्हटलेलं नाहीये. विचार करा, किती जन्मांचं काय काय साठवून ठेवलेलं आहे, ते सगळं फक्त या नरदेहामध्ये आल्यानंतर या पठ्यानी मी सांगितलं त्याप्रमाणे हा वागला, याच्यावर भगवान संतुष्ट झाले. जे वाटीभर आहे आणि आतमध्ये एवढं गोदाम भरलेलं आहे, एवढ्यावर भगवान संतुष्ट झाले माझ्या या वागण्यावर, आणि सगळं गोदाम त्यांनी पेटवून दिलं. बघा, का भगवंताला करुणानिधान म्हणायचं? ते संचित सुद्धा सद्गुरूंच्या कृपेमुळं भस्म होतं, आणि म्हणून तो जीवनमुक्त विदेहमुक्त होऊ शकतो. म्हणून पहिलं आपलं दायित्व काय आहे? आपलं हे कर्म शास्त्रोक्त आहे की नाही हे बघायचं. म्हणून मनाच्या श्लोकाची सुरुवात काय आहे? सदाचार हा थोर. थोर का म्हटलं त्याला? येते लक्षात? सदाचार म्हणजेच कर्म. सदाचार हा थोर, सांडू नये तो जनी तोची तो. प्रत्येक शब्द आणि शब्द, वाक्य आणि वाक्य महत्वाचं आहे, अक्षर आणि अक्षर महत्वाचं आहे. जनी तोची तो मानवी धन्य होतो. तोच धन्य होतो, बाकीचे होत नाही. आणि आम्ही सदाचाराला बायपास करून, आता आपल्या पुणेकरांना बायपासची सवयच लागलेली आहे. हे बायपास करून आम्ही मुंबईला गेलो, ते बायपास करून तिकडे गेलो. अरे पण परमार्थात हे बायपास वगैरे प्रकरण चालत नाही. मग तुमच्या पारमार्थिक देहाच्या हार्टचं बायपास करायची वेळ येते. हार्टचं बायपास चालणार आहे का? म्हणून मार्गावर राहूया. पहिलं कर्तव्य शास्त्रोक्त विधान पाळून कर्म करायला शिकलं पाहिजे. ते कर्म करताना हजारो चुका होतील, कारण आपण आपल्या सवयीच्या विरुद्ध वागत असतो. शास्त्रोक्त कर्म सोपी गोष्ट नाहीये. मग सगळ्यात शेवटी बघा, पूजेच्या नंतर सांगतात यस्मरे पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुचिही. पूजा झाली, काहीतरी कर्म म्हटलं की चूक होणारच. कर्म म्हटलं की चूक ठरलेली आहे. मग काय? पुंडरीकाक्षाचं स्मरण, भगवंताचं स्मरण करा. जे काही बाबा चुकलं आहे ते तू सांभाळून घे. त्याचं स्मरण झालं की केलेल्या कर्मातील दोष नष्ट होतात. षोडशोपचारामध्ये शेवटी आपण प्रदक्षिणा नमस्कारान समर्पयामी म्हणतो. 16वा उपचार आहे ना, प्रदक्षिणा नमस्कारान. कशासाठी? हे सगळे उपचार करताना जे काही लहान मोठ्या चुका झाल्या, कारण कर्माची व्याख्या आपण काय पाहिली आहे? फक्त शरीरानं होतं ते नाही, इंद्रिय, मन, प्राण, बुद्धी, अहंकार सगळ्याचा विचार आहे ना त्याच्यात, त्या कर्मामध्ये. आता तुम्ही खरं खरं सांगा मला, प्रवचनात इथं तुम्ही मांडी ठोकून बसलेले आहात, पण इथंच आहात. मन, स्मरण कुठं कुठं जाऊन आलो. अरे पेढ्याचं उदाहरण दिलं तेव्हा कुठल्या कुठल्या दुकानात आपण फिरून आलो. कशाला सांगताय मला इथंच आहे म्हणून? कुठल्या कुठल्या, आता कोण सातारचे असतील तर ते कंदी पेढ्यापर्यंत जाऊन आले.
कोण कुंथलगिरीचे असेल तर तिकडे जाऊन आले, बरोबर ना. म्हणून हे सगळं करत असताना दोष निर्माण होतात आणि मग प्रदक्षिणा नमस्कारान समर्पयामी असं म्हणून खऱ्या अर्थानं त्याला शरण जाऊन मी नमस्कार केला की तो म्हणतो ठीक आहे, तुझे सगळे दोष मी माझ्याकडे घेतले. कारण दोषांना सुद्धा स्थान पाहिजे ना. दोषांचा परिणाम काय आहे? पाप. पापाचा परिणाम दुःख. आता सृष्टी म्हटलं की त्रिगुणात्मिका सृष्टी आहे. भगवंताला त्यांना पण स्थान द्यावं लागेल ना. पापाला स्थान द्यावं लागेल, दोषांना स्थान द्यावं लागेल. भगवंत कुठं देतो? पाठीशी. म्हणून भगवंताची पाठ बघायची नाही. कुठल्याही मंदिरात तुम्ही प्रदक्षिणा घालताना देवाची पाठ बघता का? बघत असाल तर ते येईल तुमच्याकडं. येते लक्षात. म्हणून अशा पद्धतीनं आपलं पहिलं काम हे आहे, शास्त्रांना प्रमाण मानायचं. माझं जीवन जगण्याचा अधिकार माझ्या नियमांनुसार नाही, शास्त्रांच्या नियमांनुसार आहे. हे जेव्हा मी हे स्वीकारण्यातच आयुष्य निघून जातं. कळलं का? हे स्वीकारण्यातच आयुष्य निघून जातं. हे जेव्हा मी मान्य करतो त्यानंतर मी कर्म करायला सुरुवात करतो, ज्याला आपण विध्युक्त कर्म म्हणतो. आणि अविधीनं जर कर्म झालं, ते माझ्या जर लक्षात आलं की मी चुकीचं कर्म केलं, तर प्रायश्चित्त कर्म केलंच पाहिजे. आणि ते प्रायश्चित्त जेवढी चूक आहे त्या प्रमाणामध्ये पाहिजे. जेवढी चूक आहे त्या प्रमाणामध्ये पाहिजे. म्हणून आता एक उल्लेख करतो आणि थांबतो, कारण किती मगाशीच सांगितलं, खूप मोठा विषय आहे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. निषिद्ध आणि प्रायश्चित्त ही जोडी गौण सांगितली आहे, कारण निषिद्ध अपेक्षित नाहीये. ठीक आहे ना? का अपेक्षित आहे? नाहीये. म्हणून निषिद्ध कर्म माझ्यासाठी काय आहे? 7:30 पेक्षा पुढे प्रवचन लांबवणे. बरोबर? हे निषिद्ध कर्म आहे. मग प्रायश्चित्त घ्यावं लागेल ना. ती घ्यायची माझी इच्छा नाहीये. फक्त 7:30 कुठल्या घड्याळातलं हे मी ठरवणार आहे. नित्य कर्म जे रोज करायचं आहे ते नित्य कर्म. स्नान, संध्या, घरातील देवाची पूजा. एखाद्या दिवशी नाही जमली, मानस पूजा. घरच्या देवांच्या पूजेचा विकल्प म्हणून मानस पूजा नाहीये. घरच्या देवाची पूजा करणं शक्य नाहीये, माझ्या आळसामुळे नाही. शक्य प्रवासातच आहे, काय करता? तीर्थावर जाऊन राहिला, काय करता? त्यावेळेला मानस पूजा. ह्या माध्यमातून हे नित्य व्हायला हवं. नित्य. ठीक आहे. गुरूंनी जप दिला असेल 13 माळा श्रीराम जय राम जय जय राम, हा नित्य झाला आता. ठीक आहे. रामरक्षा, भीमरूपी रामरक्षा नित्य रोज व्हायला हवं. ठीक आहे. हे कर्म, हे झालं नित्य. दुसरं आहे नैमित्तिक, मध्ये मध्ये करायचं. महिन्यातून एखादा होम केला, कधी सत्यनारायण, सत्यदत्त, सत्य गजानन, ज्याची जी निष्ठा उपासना आहे ती केली. आणि महत्वाचं, पक्ष श्राद्ध केलंच पाहिजे. प्रत्येक गृहस्थांनी पक्ष आणि श्राद्ध केलंच पाहिजे. तो विषय कधीतरी नंतर, आता नंतर शब्द ह्यांच्या हातात आहे, पण मी म्हणून टाकतो माझ्या वतीनं, सवय लागली म्हणून असं धरा. कधीतरी वेगळ्या वेळेला घेऊ. पक्ष श्राद्ध आणि कुलदेवतेची उपासना, नवरात्र असेल कुणाकडं, अजून काही असेल, हे सर्व करायला हवं. हे झालं नैमित्तिक. तिसरं झालं काम्य. जो काम्य कर्म करणारा आहे तो मोक्षाचा अधिकारी नाही. पण ते निषिद्ध मानलेलं नाहीये गृहस्थांसाठी. कारण गृहस्थ हा काही मोक्षासाठी प्रयत्न करत नाहीये. गृहस्थ हा धर्म, अर्थ, काम याच्यासाठी काम करणार आहे.
तो धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थांना सिद्ध करण्यासाठी गृहस्थ काम करतोय, कारण तो प्रवृत्ती मार्गी आहे. मुमुक्षुला मात्र काम्य कर्म निषिद्ध आहे. का? मोक्षासाठी तो झटतोय. मोक्षासाठी झटताना त्यांनी प्रवृत्तीकडे वळायचं नाही. बरोबर आहे ना? म्हणून तिसरं आहे काम्य कर्म. गृहस्थांसाठी म्हणजे 50च्या आतले जे आहेत त्यांच्यासाठी इट्स अलाउड. फार काही त्याला चांगलं म्हटलेलं नाहीये, पण ठीक आहे. फार पण ताणून चालत नाही ना. हो की नाही? काम्य कर्म काय काम्य? मग मगाचं जे उदाहरण, माझी बायको बरी होऊ देन, माझ्या मुलीचं लग्न होऊ देन, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, हे जे काही आहे हे काम्य कर्म करायला परवानगी दिलेली आहे, पण त्याच्यातून मोक्ष मिळत नाही. काम्य कर्माचा नियम असा आहे, काम्य कर्म करताना चूक भगवंत खपवून घेत नाही. आणि अविधिकृन नरकमश्नुते या नियमाखाली अविधीनं केलेलं काम्य कर्म नरकाला घेऊन जातं. ही भीती त्याच्यामध्ये आहे. काम्य कर्म अविधीनं जर केलं, शास्त्रोक्त विधानाचा त्याग करून जर केलं, तर काम्य कर्म कितीही उत्तम केलं असलं, किती दक्षिणा दिली असली, कितीही मोठा प्रसाद वाटला असा, किती अन्नदान केलं असलं, त्याचं फळ नरक हे आहे. कारण ते अविधीनं केलं. काम्य कर्मामध्ये चुकीला कडक शासन आहे. ठीक आहे. म्हणून दासबोधात त्या संदर्भामध्ये येतं, केला नवस बुडवू नये, है ना. म्हणजे नवसाचं काही समर्थ त्याला प्रोत्साहन देत नाहीयेत, पण आता हे केलं ना उद्योग, आता तो बुडवू नकोस, नाही तर त्याचा मोठा फटका बसेल. तिसरं सांगितलं काम्य कर्म. मोक्षा व्यतिरिक्त कुठलंही मागणं भगवंताला मागणं हे काम्य कर्मात आलं. मोक्ष साधने व्यतिरिक्त कोणतंही मागणं काय झालं? काम्य झालं. येते लक्षात? त्याचा विधी आणि ते संकल्पासहित करावं लागतं. अमुक व्हावं म्हणून मी हे करतो. संकल्प न करता केलेलं काम्य कर्म विफल होतं. म्हणून संकल्प करून ते करायचं. हा सांगितला तिसरा काम्य कर्म. चौथं निषिद्ध कर्म किंवा विकर्म म्हणून, शास्त्राला सोडून. मग ते कर्मामध्ये येईल, म्हणजे नित्यकर्माच्या संदर्भात निषिद्ध होईल, ते नैमित्तिक कर्माच्या संदर्भात निषिद्ध होईल, किंवा ते काम्य कर्माच्या संदर्भात निषिद्ध होईल. ह्या तिन्ही कर्मामध्ये जी चूक झाली ते काय झालं? निषिद्ध किंवा विकर्म झालं. आता ते जर झालं तर प्रायश्चित्त कर्म आवश्यक आहे. ठीक आहे. आणि ते त्याच्या प्रमाणामध्ये हवं. मग त्याला काय म्हणायचं? हल्लीचे लोक प्रायश्चित्त पण मनानच ठरवतात, निषेध पण मनानच ठरवत. नाही काही होत नाही, चालतं. चालतं? कोण ठरवलं चालतं? कोण ठरवलं चालतं? टॅक्स इतका भरायचा कोण ठरवतं? सरकार. मी म्हटलं नाही इतका नाही, अर्धा भरला तरी चालतं. ते म्हणतील मग आम्हाला पण तुम्हाला जेलमध्ये नेलं तरी चालतं. व्यवहारातल्या फडतूस गोष्टींसाठी इतके नियम आहेत, आणि परमार्थातल्या गोष्टींचे नियम मी ठरवणार. एवढा मी मोठा झालो का? व्यास झालो की वाल्मिकी झालो की रामराय झालो? कोण झालो मी? म्हणून शास्त्राचा आग्रह धरला पाहिजे. निषिद्ध कर्म शास्त्र ठरवेल, आणि प्रायश्चित्त सुद्धा कोण ठरवेल? शास्त्र ठरवेल. रामरायांनी वालीला जे लपून मारलं त्याचं एक्सप्लेनेशन रामरायांचं काय आहे? डिफेन्सिव्ह होते काय ते? वालीनं भगवंतावर किती आरोप केले, मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघालास, खूप बोललाय तो. रामरायांनी सगळं ऐकून घेतलं. बिचाराला एकतर बाण लागलेला आहे, आता हे बोलणार नाही तर मग काय? ऐकून घेतलं. आणि नंतर रामरायांनी डिफेन्सिव्ह उत्तर नाही दिलं, छापून काढलंय त्याला कडक शब्दामध्ये. काय बडबड करतोयस? जिभेला हाड आहे का तुझ्या? कुणाशी बोलतोयस तू? महापुरुषांच्या चरणात बसून सगळी शास्त्र शिकलेलो आहे मी. मनुष्य भावात बोलले भगवान. शास्त्र त्यांनी निर्माण केली, पण मनुष्य भावात बोलतायत. महापुरुषांची प्रत्यक्ष चरण सेवा करून शास्त्रांचा अध्ययन मी केलेला आहे. धर्म आणि अधर्म तुझ्याकडून मी ऐकायचं आहे काय? असं कडकडीत भगवान बोलले आणि सगळं सांगितलं. ते काही सांगत बसत नाही. मग त्यांनी हात जोडले. रामराया खरंच मी मूर्ख आहे,
अधमकृत्य केलं, निषिद्ध कर्म काय केलं, धाकट्या भावाच्या पत्नीला बलपूर्वक आपल्याकडे ठेवलं, हे फार मोठा अपराध. आणि दुसरा त्या मानानं थोडा कमी पण तसा मोठा, धाकट्या भावाला परागंदा केलं आणि त्याच्या जीवावर उठला. बरोबर आहे. या अपराधांना आमच्या कायद्यामध्ये मृत्यूदंड आहे. आणि तो मृत्यूदंडापेक्षा कमी शिक्षा जर मी दिली तर उरलेलं पाप माझ्या डोक्यावर बसेल. हे भगवंताचं एक्सप्लेनेशन आहे. म्हणून जेवढं अपराध मोठा तेवढंच त्याच्या समप्रमाणामध्ये प्रायश्चित्त घ्यायला हवं. आणि त्या प्रायश्चित्त घेण्यामुळं तुमच्यावर भगवंत संतुष्ट होतात आणि ते तुम्हाला पापमुक्त करतात आणि तुमची बुद्धी पुन्हा स्वच्छ करतात. म्हणून मुख्य 3 ही कर्म आणि ही 2 उरलेली निषिद्ध आणि प्रायश्चित्त अशी कर्म आहेत. प्रारब्ध संचित क्रियमाण असा विषय बघितला. अकर्म विकर्म आणि कर्म हा विषय आपण बघितला. सदाचार हा विषय त्याच अनुषंगाने बघितला. अशा पद्धतीनं जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नरदेहात ह्याला घातल्यानंतर, हिंदू धर्मात ह्याला जन्माला घातल्यानंतर यांनी खरंच शास्त्रांची चाड बाळगून, आणि कर्मात तर दोष होणारच आहेत, पण प्रयत्न केला, इमानदारीनं प्रयत्न केला, एवढं भगवंत बघतो आणि प्रसन्न होतो. कर्मामध्ये चुका होतातच, कितीही प्रयत्न करा, हा कर्माचा दोष आहे. ठीक आहे. पण भगवान बघतात काय, कसोशीनं हा प्रयत्न करतोय आणि जितकं त्याला कळतं चुकते तेवढ्या त्याचं प्रायश्चित्त घेतोय. हे बघून भगवंत द्रवित होतात आणि आपल्याला पुढे ढकलतात. चल बाबा, यू आर नॉट केपेबल बट स्टील आय विल हेल्प यू. चल पुढे. भगवान पुढे ढकलतात. क्षणोक्षणी भगवान किती आपल्यावर कृपा करतायत बघा. म्हणून त्याला करुणासागर असं म्हणतात. त्यासाठी त्याची करुणा भागायची आणि त्याचं ते प्रेम सगळं त्या नामात साठवलेलं आहे. म्हणून ते नाम अट्टहासाने घ्या. असं मी काही माझ्या अधिकारानं बोलत नाही, मला ते बोलायचा अधिकारच नाही. महाराज म्हणतात त्यांच्या नावानंच बोलतो. म्हणून ते भगवंताचं नाम आपण घेत राहायचं आणि संसार बंधनातून पार व्हायचं. इतक्या हृदय भावनेनं तुम्ही हे सगळं ऐकलं आणि इतक्या सन्मानपूर्वक, तेवढी योग्यता नसताना सुद्धा ताईंनी आणि ह्या सर्व लोकांनी मला बोलवलं इथं आणि एक छोटीशी महाराजांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना साधुवाद देतो, सर्वांना वंदन करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा